आनंददायी शनिवारच्या इयत्ता पहिलीच्या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आम्ही बनवणार होतो आनंददायी शनिवार अंतर्गत कागदी टोप्या। आणि सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांना कागदी टोप्या कशा प्रकारे बनवतात त्याची एक प्रात्यक्षिक करून दाखवले। त्यासाठी त्यांना घड्या कशा घालायच्या, त्याचप्रमाणे स्टेपलर कसा लावायचा, फोल्ड कसा करायचा, अशा प्रकारे एक सुंदर अशी टोपी बनवण्याची कृती सांगता सांगता प्रात्यक्षिक आमचं चालू होतं। आणि त्यानंतर मात्र आमची सुंदर अशी एक टोपी तयार झाली। आणि ती टोपी बनल्यानंतर स्वतः आपण ती टोपी डोक्यामध्ये घातल्यानंतर आपला आनंद आणि मुलांचा जो आनंद असतो तो आनंद सुद्धा खूप बघण्यासारखा असतो। मुलांनी सुद्धा ती टोपी पाहून आनंदाने अगदी टाळ्याच वाजवल्या। त्यानंतर मात्र आम्ही प्रत्येकाने टोपी बनवण्यासाठी छान मुलांनी रंगीत रंगीत घरून कागद आणलेले होते। आणि मग मात्र ते कागद आणल्यानंतर टोप्या बनवायला आम्ही सुरुवात केलेली होती। विद्यार्थ्यांना मी वैयक्तिक मार्गदर्शन करून कशा प्रकारे घडी घालतात, कुठे घडी घालतात, कागद कसा पकडायचा, ही सगळी माहिती त्यांना मी देत होते। आणि माझ्याबरोबर मुलांच्या मदतीने मी प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करत होते। कारण इयत्ता पहिलीची मुलं होती आणि पहिलीच्या मुलांना आपण सांगितल्यानंतर त्यांना मदतीची सुद्धा गरज असते। आणि आपण मदत केल्यानंतर आपल्या मदतीतून विद्यार्थी खूप सुंदर प्रकारे एक टोपी तयार करणार होते। म्हणून आम्ही बघा प्रत्येक मुलाने छान सुंदर सुंदर रंगीत रंगीत असा कागद आणलेला होता। परंतु आपण विद्यार्थ्यांना जरी मदत करीत असलो तरी मॅडम मी स्वतः करतो, मी घडी घालतो, मी दुमडतो, ही आवड मुलांमध्ये सुद्धा मला दिसून आली। आणि म्हणून मुलांना जेवढे जमेल तेवढे त्यांना मी करून देत होते। आणि त्यानंतर त्यांना अगदीच नाही जमलं तर मग मी मात्र त्यांना मदत करत होते। अशा प्रकारे बऱ्याच विद्यार्थ्यांनी छान छान सुंदर सुंदर रंगीत कागद आणलेले होते। आणि आमची हा टोपी बनवण्याचा प्रात्यक्षिक चालू होतं। आणि मग बघता बघता आमच्या सुंदर सुंदर आणि रंगीत अशा टोप्या तयार, प्रत्येकाची टोपी बनवून झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर नावं सुद्धा लिहिली। आणि अशा प्रकारे गुलाबी, लाल, जांभळ्या, पोपटी, पांढऱ्या अशा वेगवेगळ्या रंगांच्या सुंदर सुंदर रंगीत अशा टोप्या तयार झाल्या। आणि मुलांना सुद्धा ही टोपी मी स्वतः बनवली, मॅडमच्या मदतीने बनवली, हा आनंद सुद्धा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। आणि त्यानंतर मात्र अगदी प्रत्येकाने टोपी घालून एक प्रकारे पुढे येऊन सादरीकरण केले। त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास आला, त्यांच्यामध्ये सुद्धा मी एखादी वस्तू स्वतः तयार करू शकतो हा आनंदही त्यांना मिळाला, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला। त्यांना सादरीकरण सुद्धा यामुळे नक्कीच करता आले। आणि मग काय, आमचा शेवटचा भाग म्हणजे सगळ्यांनी टोप्या घालून ठेवलेल्या होत्या आणि नंतर सगळेजण अगदी टोप्या घालून अगदी आनंदाने बाय बाय करत होते। आणि हा उपक्रम खरंच मला तर घेताना खूप मजा आली, परंतु माझ्या मुलांना सुद्धा हा उपक्रम खूप आवडला होता। आणि अशा प्रकारे विद्यार्थी पहा टोप्या घालून किती सुंदर दिसत आहेत आणि सगळेजण अगदी बाय बाय करत आहेत। आणि अशा प्रकारचे उपक्रम आपण जेव्हा घेतो विद्यार्थ्यांच्या मदतीने, आपल्या मदतीने एक सुंदर कलाकृती आपण तयार करू शकतो। आणि म्हणूनच यानंतर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद।